नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहीर, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखळणी आणि पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावं. भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतातील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तण नियंत्रण करावं. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% EC 50 मिलीलिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय कमी असून पाणी साचून राहतं तिथे निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. तसंच भात खाचरात पाणी खेळतं राहील असं पाहावं. खाचरात पाणी जास्त काळ न साठता 2 ते 3 दिवसांच्या अंतरानं फोडून लावावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात क्विनॉलफॉस 25% EC 40 मिलीलिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC 5 मिलीलिटर किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 50% ASP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.